अस्सलाम वालेकुम, नमस्ते, जय भीम। राष्ट्रवादी अजितदादा पवार गटातर्फे आम्हाला दोघांना प्रवेशिका शिक्री जाधव आणि मी ॲडव्होकेट नाज शेख आम्हाला दोघांना घड्याळ हा चिन्हवर उमेदवारी मिळाली आहे। प्रभाग 6 मध्ये जेव्हा आम्ही लोकांना संवाद साधला तर आम्हाला लोकांचा आशीर्वाद आणि प्रतिसाद मिळाला। लोकांचा हे मानणं आहे की आतापर्यंत जे नगरसेवक होते, महापौर होते, त्यांनी प्रभाग 6चा काही विकास केला नाही, स्वच्छता नाही, स्वच्छ पाणी नाही, ड्रेनेज पाईपलाईनची समस्या आहे आणि लोकांमध्ये खूप राग दिसत आहे आणि लोकांना एक नवीन चेहरा म्हणून आम्हाला भरघोस आशीर्वाद आणि प्रतिसाद देत आहे। तर प्रभाग 6चे लोकांना आम्हाला एकच विनंती आहे की 15 तारखेला आम्ही दोघांना घड्याळ चिन्हवर मतदान करून भरघोस मतांनी आम्हाला निवडून द्या। ज्या प्रभागामध्ये अनेक प्रश्न आहे, जे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे आणि विकास करणारा पक्ष आहे। अजितदादाचे काम आणि आमचे माननीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब जे आहे त्यांचे काम सर्व नांदेड जिल्ह्याचे लोकांना माहीत आहे। ते जे शब्द देते ते पूर्ण करतात आणि माननीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब, माननीय आमचे मंत्री माजी आमदार खतगावकर साहेब, शहर जिल्हा अध्यक्ष ओमप्रकाश पोकर्णा साहेब, अविनाश घाटे साहेब, हे जे सर्व नेत्यांचे नेतृत्वामध्ये आणि मार्गदर्शनामध्ये आम्ही हे महानगरपालिका निवडणूक लढत आहे। नमस्कार, मी प्रवेशिका क्षितिज जाधव, प्रभाग क्रमांक 6 मधून मला उमेदवारी भेटलेली आहे। माननीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांनी तिकीट देऊन माझ्यावर आम्हा दोघींवर जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासास पात्र ठरेन असा शब्द देते। आणि प्रभागात आम्ही प्रत्येक घरोघरी फिरलोत, लोकांचा चांगला प्रतिसाद आहे। आणि आधी जे महापौर होऊन गेले त्यांच्या खूप तक्रारी आहेत, त्यांनी कोणतेच कामं केले नाहीत, कधी फिरकले नाहीत। रस्त्याचे कामं, ड्रेनेजचे कामं, पाण्याचं समस्या हे कोणत्याच त्यांनी पूर्ण केलेल्या नाहीत। त्याच्यामुळे आम्हाला चांगला प्रतिसाद आहे। आम्ही त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण करू आणि त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला त्याच्यावर पात्रही ठरू। आणि संधी द्या, तुम्ही आम्हाला एकदा देऊन बघा। 15 तारखेला मतदान करा आणि आम्हाला मतदान करून तुम्ही विजयी करा, एवढंच म्हणणं आहे जनतेला। वार्ड नंबर 6 मधून इच्छुक उमेदवार आणि जे पक्षाने विश्वास दाखवलेले उमेदवार नाजताई आणि प्रवेशिका क्षितिज जाधव आणि नाजताई यांचं फक्त काम बोलते। जे नाजताई आहेत ते कंटिन्यू लोकांमध्ये आहेत आणि त्यांनी जे काम केलेलं आहे, कोणाच्या पोलीस स्टेशन राहो, दवाखाना असो, प्रत्येक वेळेस त्यांनी म्हणजे आवाजाला कधी नाही म्हणले नाहीत। वेळेवर प्रत्येकाच्या या उमेदवारांनी फोन उचलल्यामुळं हे मायबाप जनतेचा जे कोल आहे ते 100% राष्ट्रवादी घड्याळ या चिन्हावर मतदान टाकून भरघोस मतांनी विजय करतील। थोड्याफार नाही, भरघोस। जे भाजपचे विरोधक उमेदवार आहेत त्यांना वार्डात फिरू देण्यात गेलेत। मीडियाने तुम्ही सगळ्यांना जाऊन विचारा की तुमच्या उमेदवारांना वार्डात फिरण्यासाठी देखील लोकांचा विरोध आहे। आणि पत्रकार बंधू, तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही सगळ्यांना विचारू शकता की ज्या भ्रष्ट माजी नगरसेवकांनी जे वार्डातले पैसे खाल्लेले आहेत, फक्त पैशाच्या जोरावर निवडणूक लढवण्यासाठी ते थांबलेले आहेत, ते अशा कुठल्याही उमेदवाराला यावेळेस मायबाप जनता चान्स देणार नाही। जे काम करणार आहेत, जे अहोरात्र जनतेमध्ये आहेत, यांनाच मतदान देणार आहेत। क्षितिज जाधव हे नाव सगळ्या नांदेडमध्ये माहीत आहे। नांदेडचे ढाण्या वाघ, ज्यांनी घराणेशाहीला पाडून जनतेच्याच कोलावर चिखलीकर साहेब निवडून आले होते। जनता मायबापाच फक्त चिखलीकर साहेबांच्या सोबत होती। दहन फिन जे असणारे होते त्यांना हरवणारे म्हणजे चिखलीकर साहेब। आणि चिखलीकर साहेबाचा कट्टर समर्थक ज्यांनी क्षितिज जाधव यांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात साहेबाच्या आशीर्वादातून केलेली आहे, साहेबाच्या मार्गदर्शनातून केलेली आहे। आणि साहेबांना पूर्ण विश्वास क्षितिज जाधव ठेवून प्रवेशिका क्षितिज जाधव त्यांच्या पत्नी यांना उमेदवारी देऊन जे विश्वास दाखवलाय
ही मायबाप जनता जे सगळी आहे त्यांनीच आम्हाला ताकदीनं जिथं जाईल तिथं प्रतिसाद आहे. आमच्या उमेदवाराला भाषण करता येत नाही, पण जे काम केलेलं आहे 10 वर्षापासून त्या कामामधूनच आमचे दोन्ही उमेदवार भरघोस मतात निवडून येते. आता मीडियाला तर माहित आहे तिकीट कुठल्या बेसवर दिलेलं आहे. ज्याच्याकडे पैसे आहेत, ज्याच्याकडे माणसं एकही राहू देऊ नका, पण अशोकराव चव्हाण साहेबाकडे फक्त पैसेवाले आले की तिकीट घ्या, एबी फॉर्म घ्या, काय काहीच बघणार नाहीत, त्याचं चारित्र्य बघणार नाहीत, त्यानं काय काम करते बघणार नाहीत, लोकांचा कोल कुणाकडून बघणार आहेत. अहो 3-3 वेळेस सर्वे केले तो, सर्वे मध्ये 3-3 वेळेस सर्वे करून देखील त्यांचं नाव कुठल्याच सर्वे मध्ये न येता तिकीट फक्त पैशाच्या जीवावर दिलेलं आहे. अख्ख्या मीडियात नाही, महाराष्ट्रात चालू आहे भाजपचं तिकीट कशा पद्धतीने भेटायले. पण लोकांची अशी भावना आहे की काम करणाराच उमेदवार आम्हाला पाहिजे, म्हणून काम करणारेच उमेदवार चिखलीकर साहेबांनी दिलेले आहेत. काम करणारेच उमेदवार यावेळेस निवडून येणार. आणि हे आमचा विषय नाही, पूर्ण जनता ठरवली की आता फक्त काम करणाऱ्या माणसाला निवडून द्यायचं. 100% विजय होणार. माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब, माजी आमदार पोकर्ण साहेब यांनी जे विश्वास दाखवलेला आहे, आणि जनतेमध्ये पण चिखलीकर साहेब पण असतात, कंटिन्यू सगळ्याच्या संपर्कात आहेत, आणि लोकांचा एवढा प्रतिसाद आहे की 100% विजय तुमचाच आहे. आणि मायबाप जनतेला सगळ्यांना माहित आहे की हे जे दोन्ही उमेदवार आहेत चिखलीकर साहेबांनी दिलेले, हे लोकांमधले आहेत जे घड्याळ निशाणी सोबत आहेत. दोन्ही घड्याळ निशाणीला विजयी करा अशी सगळ्यांना मी विनंती करतो. त्यांना खेळण्यासाठी पोलीस भरतीसाठी जे ग्राउंड नाही, त्या ग्राउंडची देखील व्यवस्था क्षितिज भाऊ आणि नाचताई यांनी या विषयावर चर्चा करून चिखलीकर साहेब यांना सकारात्मक अशी प्रतिसाद दिलेला आहे. फक्त जनतेने निवडून द्यावा. आणि हे सगळे नम्र उमेदवार आहेत, यांना प्रत्येकाच्या पाया पडणं आणि प्रत्येकाचा कॉल उचलणं, प्रत्येक मातीला प्रत्येक ठिकाणी हजर राहणारे उमेदवार आहेत. आणि हे सगळ्या लोकांना कळाल्यामुळं लोकांचा प्रतिसाद आहे. आता फक्त पैसा विरुद्ध जे यांनी माणसं कमवले त्या दोन उमेदवारांनी, त्याच्या विरुद्ध लढाई आहे.